एकदा उज्जैनला दुष्काळ पडला होता. उज्जैनच्या राजाने गुरु सांदीपनींना प्रार्थना करण्याची विनंती केली. सांदीपनींनी ध्यान केले तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी वचन दिले की यापुढे उज्जैनला कधीही दुष्काळ पडणार नाही, कारण मी महाकालेश्वर म्हणून या ठिकाणी येऊन वास्तव्य करीन. भगवान शिवांनी गुरु सांदीपनींना उज्जैनमध्येच आपला आश्रम स्थापन करावा असे सांगितले, कारण भगवान विष्णू भविष्यात आश्रमात येऊन अभ्यास करणार होते. शेवटी भविष्यवाणी केल्याप्रमाणे कंसाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा सांदीपनींच्या आश्रमात अभ्यास करण्यासाठी आले. मध्य प्रदेशातील उज्जैनच्या बाहेर अंकपाटा येथे सांदीपनी आश्रम आहे. सांदीपनी मुनी हे श्रीकृष्ण आणि बलराम यांचे आध्यात्मिक गुरु होते. स्वतः ईश्वर जो विद्येचा सागर आहे तो नदीकडून विद्या शिकण्यासाठी गेला होता. सांदीपनी मुनींना गौतमी नावाची एक सुंदर आणि सुशील पत्नी होती. सांदीपनी मुनींनी श्रीकृष्ण आणि बलराम यांना वेद, उपनिषद आणि इतर 64 कला शिकवल्या. कृष्ण आणि बलराम खूपच लवकर सर्व विद्या आत्मसात करत होते. गुरुमाता कृष्णावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करत होती. सांदीपनींना एकदा गुरुमातेने विनंती केली, कृष्ण आणि बलराम यांना इतक्या लवकर विद्या शिकविण्याची घाई करू नका. ते दोघेही आल्यामुळे पुत्रवियोगाचे आपले दुःख जरा कमी झाले आहे. सांदीपनी म्हणाले, ज्याला यशोदा रोखू शकली नाही त्याला मी कसा बरं रोखणार? कृष्णाला कोणीही थांबवू शकत नाही. कृष्णाला तर विद्येची आवश्यकताच नाही. तो कायमस्वरूपी एकाच ठिकाणी राहू शकणार नाही. तुला तर पुत्रवियोगाचे दुःखही ठाऊक आहे, मग जरा देवकीचा विचार कर. इकडे मथुरेमध्ये देवकी देखील आपल्या मुलाच्या कृष्णाच्या आठवणीने व्याकुळ झालेली होती. तेव्हा वासुदेव तिला म्हणाले, कान्हावर फक्त आपलाच अधिकार नाही तर साऱ्या जगाचा त्याच्यावर अधिकार आहे. तो या संपूर्ण जगाचा पालनहार आहे. शिक्षण पूर्ण करून परत आल्यानंतर तो आपले कर्तव्य करण्याकरता निघून जाईल. देवकी दुःखाने म्हणाली, म्हणजे परत आमच्या नशिबी उपेक्षा तर? वासुदेव म्हणाला, जगाचा पालनहार तुझ्या पोटी जन्माला आला हे थोडे का झाले तुझे भाग्य? शिक्षण पूर्ण केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी आपले गुरु सांदीपनींना गुरुदक्षिणा घेण्याची विनंती केली. सांदीपनी मुनी आणि त्यांची पत्नी गौतमी यांचा मुलगा फार पूर्वी प्रभासाजवळी समुद्रामध्ये हरवला होता. गुरु सांदीपनींनी आपल्या मुलाच्या जीर्णोद्धाराची मागणी केली. मुलाला शोधण्यासाठी श्रीकृष्ण आणि बलराम प्रभासाजवळील समुद्राकडे गेले. तेव्हा त्यांना समजले की आपल्या गुरूंचा मुलगा मेला नव्हता, तर त्याला शंखासूर नावाच्या एका राक्षसाने अधोलोकात नेले आहे. त्याच्याकडे पंचजन्य नावाचा पवित्र शंख आहे. तो त्या शंखामध्ये पाण्याखाली राहत आहे. शंखात गुरूंचा मुलगा न मिळाल्यामुळे श्रीकृष्ण आणि बलराम तो शंख घेऊन मृत्यूदेवता यमाकडे गेले आणि त्यांनी तो शंख फुंकला. यमाने त्या दोघांचीही पूजा केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या गुरूंच्या पुत्राला आणा, ज्याला स्वतःच्या कर्मामुळे येथे आणले गेले आहे. मुलगा पुन्हा शारीरिक रूपात जिवंत झाल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला गुरूंच्या स्वाधीन केले. श्रीकृष्णाला पवित्र शंख पंचजन्य तेव्हा
शंखासूरकडूनच मिळाला होता. श्रीकृष्णाने तोच शंख पंचजन्य फुंकला आणि अर्जुनच्या शंख देवदत्ताने महाभारत युद्ध सुरू होण्याचे संकेत दिले.